जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. वाहून गेली होती, जमीन खरडून गेली होती, त्याचं शेतकऱ्यांना मोठी चिंता होती. परंतु यावेळेस आम्ही 47,000 रुपये हेक्टरी जमीन खरडून गेलेल्या लोकांना आणि पुन्हा त्याच्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टरी, असे हेक्टरी 3,47,000 रुपये आतापर्यंतच्या इतिहासात कधी शेतकऱ्याला मिळाले नव्हते. कारण ती त्याची चिंता जी खरं म्हणजे जमीन, काळी जमीन त्याची खऱ्या अर्थाने माय आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली. 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि हे खरं म्हणजे हे राजकारण आहे, हे निव्वळ राजकारण आहे. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे. आणि म्हणून शेतकरी जेव्हा संकटात आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यावेळेस कुणीही राजकारण करू नये. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि ते आम्ही काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही उभे राहिलो आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील एक विश्वास दिलेला आहे की संकट मोठं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागं केंद्र सरकार देखील उभं राहील. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तर मोठं पॅकेज दिलं आहे आणि शेतकरी यामधून सावरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या पण शेतकरी मित्रांचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आपण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.